आज जेव्हा मराठी चित्रपटसृष्टी आपल्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेते, तेव्हा काही नावं फक्त स्मृती म्हणून नव्हे तर चिरंतन प्रेरणास्रोत म्हणून तळपतात. या मांदियाळीतील एक दीपस्तंभ म्हणजे भालजी पेंढारकर. त्यांचं जीवन म्हणजे केवळ सिनेमाची निर्मिती नव्हे तर मराठा मातीचा आणि तिच्या संस्कृतीचा पडद्यावरील अभिमानास्पद आविष्कार होता. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या थोर कलामहर्षींच्या चरणी मानवंदना अर्पण करताना त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या अंतिम श्वासापर्यंत तेजस्वी आणि दैदिप्यमान जीवन प्रवासाचे सिंहावलोकन करणे अनिवार्य ठरते. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणे ह्या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. दिवंगत मराठी दिग्दर्शक भालजी पेंढारकर ह्यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाट्यविश्वास पुणेच्या संपूर्ण टीमकडून विनम्र अभिवादन. भालजी पेंढारकर यांचा जन्म 3 मे 1897 रोजी कला आणि संस्कृतीची भूमी असलेल्या कोल्हापुरात झाला. त्यांचे मूळ नाव भालजी गोपाळ पेंढारकर. रामाई आणि गोपाळ पेंढारकर यांचे सुपुत्र असलेल्या भालजींना कलेचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचे मोठे भाऊ बाबूराव पेंढारकर, सावत्र भाऊ मास्टर विनायक कर्नाटकी आणि चुलत बंधू व्ही शांताराम हे सर्वच भारतीय चित्रपटसृष्टीचे आधारस्तंभ ठरले. बाबूराव पेंटर यांच्यासारख्या दिग्गजांच्या सहवासात कोल्हापूरच्या भूमीत त्यांनी चित्रकला आणि रंगभूमीचे धडे घेतले. शांत चित्रपटांचे ते युग होते आणि या काळातच भालजींनी पटकथा लेखन आणि संवाद लेखनाचं कौशल्य आत्मसात केलं. हे कोल्हापुरी वातावरण आणि कौटुंबिक कलाप्रेम त्यांच्या भावी चित्रपट कारकिर्दीसाठी पायाभूत ठरले. त्यांनी कलेला केवळ करमणूक मानले नाही तर ती एक नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे हे जाणले. भालजींच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1920च्या दशकात मूकपटांच्या सुवर्णकाळात झाली. 1925 साली प्रदर्शित झालेला बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी त्यांनी पटकथा लेखन केलं. बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यानंतर बोलपटांचे युग सुरू झाल्यावर ते पुणे येथील प्रभात फिल्म कंपनीच्या सुरुवातीच्या बोलपटांशीही जोडले गेले. श्याम सुंदर आणि आकाशवाणी यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केलं. मात्र केवळ लेखन न करता त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मितीकडे आपला मोर्चा वळवला आणि कोल्हापूरच्या मातीशी असलेली आपली नाळ अधिक घट्ट केली. त्यांनी स्वतःचा जयप्रभा स्टुडिओ कोल्हापुरात उभा केला, ज्याला त्यांनी आपली मुलगी आणि दत्तक घेतलेला मुलगा म्हणजे जयसिंग आणि प्रभाकर यांच्या नावावरून जयप्रभा हे नामकरण दिलं. भालजी पेंढारकर यांची खरी ओळख त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शन आहे. त्यांची दिग्दर्शन शैली शुद्ध, ओजस्वी मराठी भाषेचा वापर, इतिहासाची भव्य मांडणी आणि सामाजिक मूल्यांची जाणीव यासाठी प्रसिद्ध होती. भालजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि मराठा साम्राज्याचे भव्य चित्रण मोठ्या पडद्यावर आणलं. त्यांचे चित्रपट केवळ इतिहास सांगत नव्हते तर ते राष्ट्रीय अस्मिता जागृत करत होते. 1939चा नेताजी पालकर, 1952चा छत्रपती शिवाजी, पावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम दर्शवणारा 1956 सालचा पावनखिंड आणि मराठा एकजुटीचा संदेश देणारा 1964 सालचा मराठा तितुका मिळवावा हे त्यांचे अजरामर चित्रपट. त्यांच्या या दिग्दर्शन शैलीमुळे ऐतिहासिक व्यक्तिरेखा केवळ पडद्यावर जिवंत झाल्या नाहीत तर त्या अधिक तेजस्वी आणि प्रेरणादायी वाटू लागल्या. ऐतिहासिक चित्रपटांइतकेच त्यांचे सामाजिक चित्रपटही महत्त्वाचे ठरले. त्यांनी ग्रामीण जीवन, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांच्या समस्यांना आपल्या चित्रपटातून न्याय दिला. 1941चा थोरातांची कमळा, समाज व्यवस्थेवर भाष्य करणारा 1949चा मीठ भाकर आणि साधेपणाची महती सांगणारा 1965चा साधी माणसं हे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. साधी माणसं या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसंच कोल्हापूरच्या मातीचा खरा गंध आणि संघर्ष दाखवणारा 1969चा तांबडी माती हा चित्रपट त्यांच्या ग्रामीण वास्तव्याची दृढ निष्ठा दर्शवतो. त्यांची खासियत म्हणजे त्यांनी केवळ वास्तव दाखवलं नाही तर त्यातील साधेपणातही एक काव्यात्मक सौंदर्य आणलं. त्यांचे संवाद अस्खलित आणि अर्थपूर्ण असत, ज्यामुळे चित्रपटांना एक वेगळी उंची मिळत असे. भालजी पेंढारकर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे 60हून अधिक चित्रपटांचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली. त्यांनी अनेक कलाकारांना घडवलं आणि मराठी चित्रपटसृष्टीला एक शिस्त आणि उच्च दर्जाची निर्मिती दिली. वयाच्या 90 नंतरही त्यांचं योगदान सुरूच होतं. त्यांच्या या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने
त्यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार 1991 मध्ये प्रदान केला. हा केवळ त्यांचा नाही तर कोल्हापूर चित्रपट परंपरेचा सन्मान होता. मराठी चित्रपटसृष्टीच्या या तेजस्वी सूर्याचा अस्त 28 नोव्हेंबर 1994 रोजी झाला. कोल्हापूर इथे वयाच्या 97व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे निधन हे एका पर्वाचा अंत होता. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ गळून पडला. त्यांनी आपलं आयुष्य अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत कलेसाठी वेचलं. त्यांचं कार्य, त्यांची दिग्दर्शन शैली आणि त्यांचे चित्रपट आजही रसिकांना प्रेरणा देत आहेत. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.